नमस्कार. ट्रेडिशनल संस्कार या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला माझ्याजवळ असणारे रुद्राक्षाची माहिती सांगणार आहे. माझ्याजवळ असणारे हे रुद्राक्ष मला केदारनाथ मधील एका महाराजांनी दिलेले होते. हे रुद्राक्ष त्यांनी मला लाल कपड्यामध्ये बांधून दिलेले होते. वरती चॉकलेटी रंगामध्ये असणारे रुद्राक्ष हे पंचमुखी रुद्राक्ष असून शक्ती या नावाने, तर ओम अक्षर असणारे हे रुद्राक्ष शिव या नावानं, यानी की शिवशक्ती या नावाने रुद्राक्ष त्यांनी मला दिले होते. ओम अक्षर असणाऱ्या रुद्राक्षाची खासियत म्हणजे ओम अक्षर असणारे रुद्राक्ष हे फार दुर्मिळ स्वरूपातले आहे. हे क्वचितच एखाद्या वेळेस मिळतात. लाखो रुपये दिले तरी असे रुद्राक्ष मिळणे कठीण, असं त्यांनी सांगितले. या ओम अक्षराच्या शेजारी काही बेलाची पानं आहेत. ही बेलाची पानं हे देखील महादेवाचंच एक प्रतीक आहे. महादेवाचं प्रतीक असणारे सर्व चिन्ह यावरती रेखांकित केलेले आहेत. इथे ओम अक्षर आहे. महादेवाला बेल पत्र आवडतं, बेलाची पानं आवडतात, तर इथे बेलाची तुटक का होईना पण पानं इथे दाखवली गेलेली आहेत. रुद्राक्ष थोडासा फिरवला की तर स्पष्ट स्वरूपामध्ये महादेवाची पिंड दिसते आहे आणि महादेवाच्या पिंडीला वेटाळलेला सर्प इथं दिसतो आहे, जो की स्पष्टपणे जाणवतोय, स्पष्टपणे दिसतो आहे. हा इथं सर्प, महादेवाची पिंड आणि आहे इथं सर्प. ह्याला अजून थोडस फिरवलं की इथं महादेवाचं प्रतीक असणारं त्रिशूल इथं दिसत आहे. डमरूधारी त्रिशूलधारी म्हटलं जातं. इथं त्रिशूल दाखवलं गेलं आहे आणि या त्रिशूलाच्या आसपास काही पानं दाखवलेली आहेत. ही देखील बेलाचीच काही पानं आहेत. गंगाधर म्हणून देखील महादेवाला ओळखले जाते. तर इथं गंगा नदीचे दोन स्वरूप दाखवलेले आहेत. दोन रेषांनी गंगा नदी रेखांकित केली गेलेली आहे. अशा प्रकारे हे रुद्राक्ष आहे, जे की दुर्मिळ स्वरूपातलं आहे आणि शक्यतो कोणी बघितलेलं नसेल. मी ही पहिल्यांदाच बघितलेलं जेव्हा मला हे मिळालं होतं हातामध्ये. अशा प्रकारे या रुद्राक्षाचे स्वरूप आहे. वरचं रुद्राक्ष जे आहे ते शक्ती स्वरूप आणि खालचं रुद्राक्ष जे आहे ते ओम स्वरूपात असणारं रुद्राक्ष हे शिव या नावानं मला मिळालेलं आहे. शिवशक्ती रुद्राक्ष मला प्राप्त झालेला आहे. तर महादेवाची पिंड आणि सर्प तुम्ही पण दर्शन घ्या. मी पण रोज दर्शन घेते. लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. कमेंट्स मध्ये हर हर महादेव लिहा आणि घरामध्ये पण इतरांना दाखवून द्या हे रुद्राक्ष. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या मार्फत पण दर्शन होऊ द्या, माझ्या मार्फत पण दर्शन होऊ द्या. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव.